नमस्कार मित्रांनो. पुढील भागामध्ये पारू पत्रकारांसमोर म्हणते, आजपासून मी किर्लोस्कर कंपनीचं ब्रँड ॲम्बॅसेडर पद सोडते. तेवढ्यात आदितीची गाडी येते. तो गाडीतून शॉकून बघत असतो. प्रेसवाले म्हटल्यावर आदित्य घाईघाई येतो. दामिनी हळूच म्हणते, हिने पद सोडलं पण माझा काहीच फायदा झाला नाही. पारू म्हणते, जसं तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिलं तसं नवीन ब्रँड ॲम्बॅसेडरला देताल ही अपेक्षा करते. आदित्य म्हणतो, काय? आयल्या म्हणते, थांब. अनुष्का मनात म्हणते, आदित्य तू काय? आता कुणीही तुझी कंपनी वाचू शकत नाही. एक पत्रकार विचारतात, बदलण्याचं कारण? आयल्या म्हणते, नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर शिकलेली, सुसंस्कृत, सुंदर, बिझनेसची जाण असणारी आणि शिवाय किर्लोस्कर कुटुंबाचा ती लवकरच भाग होणार आहे. ती स्वतःच्या चांगुलपणाने सगळ्यांचं मन जिंकते. स्वतःच्या क्षेत्रात एवढं यश मिळून पण तिचे पाय जमिनीवरच आहे. किर्लोस्कर कंपनीची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर आहे अनुष्का. अनुष्का उभा राहते आणि नमस्कार करते. पण आदित्यला मात्र एवढा राग येतो की दात खाऊन तो स्वतःच्या हातातला ग्लास फोडतो. आयले म्हणते, तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता. पत्रकार प्रश्न विचारायला लागतात आणि अनुष्का मोठ्या थाटाने उत्तर देते. हे काय आदित्यला सणवत नाही. तो समोर येतो आणि म्हणतो, आई हे काय चाललंय? ती म्हणते, आदित्य प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, आपण नंतर बोलूया. आदित्य म्हणतो, आई. ती आता हाताला पकडते आणि पत्रकारांसमोर आदित्यला ओढतच नेते आणि बेडरूममध्ये ढकलत म्हणते, आदित्य तू कधीपासून एवढा उतावळा झालास? तुला मी काय सांगितलं होतं? तिथलं काम आठवूनच परत यायचं. इथे येऊन प्रेससमोर तू मला उलट प्रश्न काय विचारतोस? आपण काय वागतोय याचं भान आहे का तुला? आता आदित्य पण ओरडतो, आई तिकडचं सोड, पण इथे काय चाललं हे बघून मला काय बोलावं ना तेच कळत नाही आहे. तू तिकडच्या कामाची काळजी नको करू, मी मॅनेज करेल. पण आई मला खरंच आश्चर्य वाटतं, तुम्ही एवढा मोठा निर्णय खास करून तू कसा घेतलास? आयल्या म्हणते, माझा निर्णय चुकला असं वाटतं का तुला? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आदित्य तुझ्या डोळ्यामध्ये मला अविश्वास दिसतोय. आजपर्यंत मी निर्णय घेत गेले आणि तू मान्य केलेस. आदित्य म्हणतो, आई तू जो निर्णय घेतला तो प्रॅक्टिकली नाही, तू इमोशनली निर्णय घेतला. अगं पारू आपल्या कंपनीचा चेहरा आहे. तळागाळातून जे लोक येतात त्यांना पारू समजून घेते. ती ब्रँड ॲम्बॅसेडर असल्यामुळे बऱ्याच लोकांना ही कंपनी आपली वाटते, जवळची वाटते. पारूची भाषा, तिचं राहणं, तिचे कपडे, तिचं बोलणं हे सगळं लोकांना खूप आवडतं. आदित्य समजावत असतो, पण आयल्याला काय मान्य नसतं. आयल्या मोठ्याने ओरडते, ही कंपनी माझी आहे. इथे काय करायचं ते मी ठरवणार. ह्या कंपनीला उभा करण्यासाठी मी कष्ट केले. तोटा फायदा मी बघत नाही. आता आयल्या आदित्याला एकदम तोडून टाकते. श्रीकांत म्हणतो, आयल्या तो बरोबर बोलतोय. पण आयल्याचा माज जरा जास्तच वाढतो. आयल्या म्हणते, इथे कुणावरही अन्याय होत नाही. ती जायला लागते. आदित्य मोठ्याने ओरडतो, आई तू अन्याय करतेस पारूवर. मला माहिती आहे पारू हे पद कधीच सोडणार नाही, कारण ती हे पद एन्जॉय करते. ती तिचं काम अगदी मनापासून करते. आयल्या म्हणते, मला पारूशी बोलायचे. आता सगळेच गोळा होतात. आदित्यच्या हातावरची जखम पारू बघते. तेवढ्यात आयल्या येते आणि म्हणते, पारू आता खरं खरं बोल, तुला किचनमध्ये काम करायला आवडतं? पारू म्हणते, हो. आयल्या म्हणते, हे पद आम्ही तुझ्यावर लादलं. तुला इच्छा नव्हती ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायची, हे बरोबर आहे, आणि तू अशीच बोलली होती. पारू म्हणते, नाही दिव्याई मी असं नाही बोलले. आयल्या म्हणते, तू अनुष्काला बोलली होती. पारू म्हणते, नाही दिव्याई मी असं काही बोलले नाही. तेवढे अनुष्का येते आणि म्हणते, पारू मला बोलली होती. पण तुम्हाला जर पारूला ब्रँड ॲम्बॅसेडर पद द्यायचं असेल तर देऊ शकता. मॅम तुम्ही पुन्हा अनाऊन्स करा. मी माझ्या कामामध्ये पूर्ण खुश आहे. पारू बोलायला लागते, पण आयल्या काय बोलू देत नाही आणि म्हणते, माझा निर्णय झाला आहे. आदित्य म्हणतो, पारू तुझ्या काय मनात आहे? प्रीतम म्हणतो, पारू आता तरी स्वतःसाठी बोल. पारू म्हणते, जो दिव्याचा निर्णय तो माझा निर्णय. जे दिव्याच्या मनात तेच माझ्या मनात आहे. आयल्या म्हणते, आता निर्णय झाला. आता कुणाला काय फरक पडतो यांनी मला फरक पडत नाही. अनुष्का बाहेर जाते तेव्हा पत्रकार मुलाखत घेत असतात. एक माणूस म्हणतो, आयल्या मॅडमने हे योग्य नाही केलं. मला नाही वाटत अनुष्का मॅडमला कुणी ॲक्सेप्ट करेल. पारू त्या घरातील एक भाग होती. आयल्या मॅडमने असं नको होतं करायला. त्याचा छोटा मुलगा म्हणतो, पारू आम्हाला लई आवडायची.
पारूचा कार्यक्रम आम्ही नेहमी बघायचो, पण आता नाही बघणार. आयल्या मॅडमने हे अजिबात चांगलं केलं नाही. आता ते दोघंजणं बरंच काही बोलतात. अनुष्काचा चेहरा पडतो आणि राग पण खूप येतो. तो माणूस आणि त्याचा मुलगा चाललेला असतो. तो मुलगा म्हणतो, बाबा मला वडापाव. तो म्हणतो, बाळा आता घेऊन येतो हां. तो रस्त्यातून जायला लागतो. तेवढ्यात अनुष्का त्याला गाडीने उडवते आणि म्हणते, हे अनुष्काबद्दल जास्त नाही बोलायचं. इथपर्यंत येण्यासाठी मी कुणाकुणाला मारलं, काय काय केलं हे मला माहिती आहे. आणि माझ्या वाटेमध्ये जो येईल त्याची हीच हालत होईल. अनुष्का विरुद्ध फार बोललास. ती क्रॉस करत म्हणते, हीच तुझी शिक्षा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.